नमस्कार मंडळी. मंडळी 3:30 मुहूर्तातला सर्वात महत्त्वाचा शुभ दिवस म्हणजे अक्षय तृतीया. या वर्षीची अक्षय तृतीया हा मुहूर्त किंवा हा दिवस आलेला आहे रविवार 19 एप्रिल 2026 या दिवशी. परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती सुद्धा साजरी केली जाते. अक्षय तृतीया हा दिवस या दिवशी म्हणजेच भगवान महाविष्णूंचा आशीर्वाद तर माता महालक्ष्मीची कृपा संपादन करण्याचा सर्वात मोठा मुहूर्त व दिवस समजला जातो तो म्हणजे अक्षय तृतीया. भगवान महाविष्णूंची देवता पालन पोषण करणारी असून माता लक्ष्मी ही साक्षात धनसमृद्धी प्राप्त करून देणारी शुभ शक्ती आहे. त्यामुळे या दोघांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनात नेहमीच सुख, समाधान, निरंतर समृद्धी व आर्थिक सुबत्ता यांची प्राप्ती होत राहते. आणि म्हणूनच या दोन्ही दैवी शक्तींच्या प्राप्तीसाठी व पूजेसाठी अक्षय तृतीयासारखा दुसरा दिवस व मुहूर्त नाही. तसेच हा दिवस अजून महत्त्वाचा दिवस समजला जातो किंवा तिथी म्हणून साजरा केला जातो, तो म्हणजे आपल्या पितरांच्या आशीर्वाद घेण्यासाठी. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी त्यांचं स्मरण करून, त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. थोडक्यात या दिवशी एकाच वेळी आपल्या पितरांचे व आपल्या कुलदेवतेचे सुद्धा स्मरण, प्रार्थना करून या दोन्ही देवतांना नैवेद्य दाखवला जातो. मुहूर्तशास्त्रात अक्षय तृतीया याचं काय बरं आहे महत्त्व? या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या व कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या भागात करून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध विषयांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा ही यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. यावर्षी अक्षय तृतीयाचा दिवस आलेला आहे रविवार 19 एप्रिल 2026 आणि याच दिवशी असणार आहे या अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी शुभ शकुन म्हणून सोनं, चांदी किंवा काही मौल्यवान वस्तू यांची खरेदी धर्मशास्त्रीय मान्यता केली जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेले हे मौल्यवान व उच्च धातू म्हणजे सोनं, चांदी यामुळे आपल्याही जीवनामध्ये अशीच भरभराट, समृद्धता यायला मदत होते. अर्थात या दिवशी काही कारणांमुळे आपण हे मौल्यवान सोनं किंवा चांदी हे धातू खरेदी करू शकत नसाल, तर अगदी या दिवशी अवश्य एखादे धातूचं भांड प्रतिकात्मक म्हणून अवश्य खरेदी करून आपल्या घरी आणू शकता. या अक्षय तृतीयेच्या शुभ योगावर दानधर्म केला जातो, जो अत्यंत शुभ समजला जातो. मंडळी, आता आपण माहिती करून घेणार आहोत ते म्हणजे कोणते करायचे आहे दान. मंडळी, या दिवशी अवश्य काही गोष्टी समाजात किंवा एखाद्या व्यक्तीला दान स्वरूपात द्याव्यात. ज्या वस्तू त्या व्यक्तीला उपयोगी पडतील अशा वस्तू, ज्या त्या व्यक्तीला गरजेच्या सुद्धा असतील, ज्यामध्ये भांडी असतील, कपडे असतील, औषधं असतील किंवा अगदी अभ्यासाच्या सुद्धा गोष्टी असू शकतील. ज्या कोणत्या स्वरूपात आपण समोरच्याला आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करू शकत असाल, त्या त्या स्वरूपात अवश्य समाजातील गरजू व अडलेल्या, नडलेल्या व्यक्तींना आपण मदत करू शकता किंवा करा. थोडक्यात महाविष्णूंप्रमाणे आपणही आपल्या शक्तीनुसार दुसऱ्याच्या कार्याला, जीवनाला भरभराट देण्याचा प्रयत्न करणं हा अतिशय सुंदर मार्ग. तर आपल्याकडे सुद्धा अशीच लक्ष्मी प्राप्त होते. किती शुद्ध आणि सात्विक भावना आणि विचार आपल्याकडील या धार्मिक कर्मकांडांमध्ये लपलेले आहेत. अक्षय तृतीया ही तिथी रविवार या दिवशी सकाळी 10:50 सुरू होणार असून संपूर्ण दिवसभर ही तिथी असणार आहे. वैशाख शुद्ध तृतीया. या तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर केलेलं कार्य निश्चितपणे यशस्वी होत असतं व केलेलं पुण्यकर्म हे कधीही न संपणार असं अक्षय्य पुण्य आपल्या पदरी आपण पाडून देत असतं आपल्याला. आणि म्हणूनच या दिवशी पुण्यप्राप्तीसाठी मुद्दाम काही धार्मिक कार्य जसे की होम हवन, पूजा, मंत्रपाठ केले जातात. तसेच या दिवशी केलेल्या दानधर्माचे महत्त्व सुद्धा फार मोठं असल्यामुळे समाजातील दुर्बल घटकांना मदत मिळावी म्हणून सुद्धा दानधर्म करण्याचा प्रघात आहे. तसेच या दिवशी आपले विचार सुद्धा चांगले व सकारात्मक करावेत आणि बोलणं सुद्धा सकारात्मक ठेवावं. शुभ तिथीवर केलेले कोणतंही पुण्यकारक कार्याचं पुण्य हे कधी ना कधी संपणारं असतं, परंतु हे पुण्य मात्र अक्षय्य असतं असे आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून या दिवसाला भारतीय समाजात फार महत्त्व आहे.
महाराष्ट्रात लोक या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानतात, तर उत्तर भारतात या दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला असं मानलं जातं. या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या कामाचा शुभारंभ अगदी याच दिवसापासून करतात. देशावर म्हणजेच महाराष्ट्रात या तिथीला आखेती असंही म्हटलं जातं. आता आपण माहिती घेऊया या दिवशी धर्मकार्य म्हणून आपण काय काय करू शकता. तर मंडळी, या तिथीवर महाविष्णूंचं केलेले धार्मिक कार्य हे विशेष फलदायी समजलं जातं. म्हणून या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचा पाठ अवश्य करावा. शक्य झाल्यास आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या, लक्ष्मीनारायणाच्या किंवा विठ्ठल रुक्माई यांच्या ज्या काही मूर्ती असतील तर त्या पंचामृत किंवा साध्या दुधाचा अभिषेक करून छानपैकी त्याची पूजा करावी. पूजा करून त्या मूर्तीला तुळसपत्र वाहून नंतर विष्णू सहस्त्रनामावलीचा अवश्य पाठ करावा. अभिषेकाच्या वेळी दूध सुद्धा न मिळाल्यास साध्या पाण्याचाही अभिषेक आपण करू शकता किंवा अगदी मिळालं तर पंचामृताचा सुद्धा. मंडळी, पूजेमधील वस्तूंपेक्षा त्या देवतेंबद्दलच्या असलेल्या आपल्या भावना आणि आपली श्रद्धा ही फार महत्वाची असते. मंडळी, या दिवशी आपण विष्णू सहस्त्रनामावली बरोबरच कनकधारा स्तोत्र याचे 16 किंवा 21 पाठ करू शकता. श्री सूक्ताचे 16 पाठ, तर महालक्ष्मी अष्टकाचे 108 किंवा कमीत कमी 16 पाठ, तसेच ज्यांना शक्य आहे त्या मंडळींनी देवी सप्तशतीचा पाठ किंवा कुंजिका स्तोत्राचे 21 पाठ अवश्य करावेत. तसेच महाविष्णूंना अतिशय प्रिय असलेले गजेंद्र मोक्ष किंवा व्यंकटेश स्तोत्राचे 21 पाठ करू शकता. रामरक्षा स्तोत्र सुद्धा या दिवशी पठण करू शकता. मंडळी, हे सांगितलेले सर्वच मंत्रपाठ स्तोत्रपाठ करावेत का असा त्याचा अर्थ नाही. तर ज्यांना जे जे शक्य होईल, जे जे जमतील तेवढे मंत्र किंवा स्तोत्र पठण अवश्य करावेत. या दिवशी ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी त्यावर पंचामृत किंवा साध्या पाण्याचा अभिषेक करून ललिता सहस्त्रनामावलीचा पाठ करावा किंवा कुमकुम अर्चन करावे. अर्थात त्यावेळेला सुद्धा ललिता सहस्त्रनामावलीचा पाठ करत कुमकुम अर्चन करावे. फार शुभ आणि पुण्यकारक समजलं जातं. मंडळी, ज्यांना या स्तोत्रांचं पाठ करणं शक्य नाही काही कारणामुळे, तर त्यांनी अगदी साधा सोपा मंत्र ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा पाठ शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त करावा. तसेच मंडळी, आपल्या कुलदेवतेचा सुद्धा मंत्रपाठ अवश्य करावा. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करणं, आपल्या देव्हाऱ्यावर कुलदेवतेचं स्मरण करून गोडाचा नैवेद्य सुद्धा या दिवशी दाखवला जातो. आपणही अवश्य दाखवू शकता. मंडळी, या दिवशी पितरांना घास देण्याचा सुद्धा आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा सुद्धा खूप चांगला योग दिवस समजला जातो. आणि म्हणून दुपारी माध्यानीच्या समयी दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी अवश्य आपण प्रार्थना करावी. त्यांना नैवेद्य घास दाखवा. यामध्ये दही भात किंवा थोडं चिमूटभर काळे तीळ याचा नैवेद्य दाखवू शकता कमीत कमी. यावेळी आपल्याला पितृपाठ हे स्तोत्र जर येत असेल तर ते अवश्य म्हणावं किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र कमीत कमी 21 वेळा तरी म्हणावा. या दिवशी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ अवश्य दान धर्म करावा. तसेच या दिवशी आपल्या पितरांच्या साठी तीळ तर्पण विधी सुद्धा करू शकता. जो विधी स्त्री पुरुष लहान मुलं कुणीही करू शकतात. आणि हा विधी कसा करावा याचा व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओची लिंक आपल्या याच व्हिडिओच्या खाली अवश्य दिलेली आहे. अवश्य तो व्हिडिओ पहा. मंडळी, यावर्षी या मुहूर्तावर मात्र वास्तुशांत किंवा गृहप्रवेश हे दोन्ही मुहूर्त नाहीत. या वर्षात वास्तुशांती आणि भूमिपूजन यांचे वर्षभरातले मुहूर्त कोणते आहेत या व्हिडिओची लिंक मात्र खाली दिलेली आहे, त्या अवश्य पहा. मंडळी, ही होती अक्षय तृतीया 2026 संदर्भातली संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. तसेच मंडळी, विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक सुद्धा आपल्याला घरपोच मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण घरपोच ग्रंथ मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, लक्ष्मी श्री यंत्र, कुबेर यंत्र, त्याच पद्धतीने
दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करा, त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र जे पितळेचं आहे, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये आपल्या 12 राशींबद्दलची संपूर्ण विस्तृत माहिती अगदी त्यामध्ये असलेल्या नक्षत्रांसहित आपण प्रकाशित करत आहोत ही 12 भागांची मालिका. त्यामुळे आपल्या राशीचे व्हिडिओ म्हणजेच त्यामधील असलेल्या नक्षत्रांसहित पाहण्यासाठी अवश्य आपल्या चॅनलला भेट द्या. तसेच दर महिन्याला आपल्या याच चॅनलमध्ये आपण मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्य शिवाय त्या महिन्यात त्या राशीच्या मंडळीने कोणती करावी साधना उपासना तो महिना उत्कृष्ट जाण्याकरता याची सुद्धा माहिती देणारे व्हिडिओ प्रकाशित केले जातात. ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका. आणि हो, लवकरच करिअरच्या दृष्टिकोनातून उच्च शिक्षण कोणतं घ्यावं, कोणती करिअरची दिशा आपल्या राशी नक्षत्राला अनुरूप राहील या विषयाचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी हे 12 राशींचे व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपल्या राशीची विस्तृत माहिती, नक्षत्राची विस्तृत माहिती आहे, हे पाहायला तर विसरू नकाच. परंतु आपली कुंडली किंवा ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण घेऊ शकता मार्गदर्शन आपल्या करिअरबद्दल, आपल्या नोकरी, व्यवसाय किंवा उच्च शिक्षणाबद्दल आणि ते कसं केलं जातं या विषयाचा सुद्धा एक सुंदर व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेला आहे. त्या व्हिडिओची सुद्धा लिंक याच व्हिडिओच्या खाली आम्ही देत आहोत. अवश्य तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. अवश्य पहा. मंडळी, अक्षय तृतीयेच्या पुन्हा एकदा ज्योतिष कट्टा आमच्या टीमतर्फे आपल्या सगळ्याच मंडळींना अनेक अनेक शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा सुद्धा. कळावे लोभ असावा. धन्यवाद.